हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. माझा अवतार जरा विचित्र वाटत असेल, वाटणारच, कारण झोपेतून उठलोय. मागे ही काम करणारी कोणीतरी व्यक्ती दिसती का? नाही, आम्ही नवीन कामवाली नाही ठेवली, प्लीज. आम्ही आहे ना, आज सॅटरडे, तर आज ब्युटी पार्लरला सुट्टी. या मुलींची मजा आहे. इकडे आहे ना सॅटरडेला सर्व मार्केट. काय रे, काय रे? हो, सेन्सर आहे मोठा एकदम. काय सांगत होतो मी? हा, सॅटरडेला सुट्टी असते आणि म्हणून आज प्रियाने बेडा उचलला. प्रिया बोलली की काय ही घराची दशा झाली आहे अक्षू, काय हो तुम्ही असं करतात? सगळे कर्टन्स काढले, सगळे पिलो कव्हर बघून घ्या, सगळे पिलो कव्हर काढले, मस्त गरम पाण्यात भिजत घातले. आणि आज पाऊस नाही, म्हटलं पाऊस नाही तर सगळं वॉश करून अक्षूला भिजत घालून दिले. अक्षू मस्त ब्रशने धुवून काढते, श्रुती भांडे घासतात. मी म्हटलं तोपर्यंत मी जाळे वगैरे काढते घराचे. आणि हे काम तुमचं आहे, फॅन पुसण्याचं. हो, फॅन मी पुसेल. आणि इथलं पण कर्टन काढून घेतलं, कारण तुम्हाला सांगतो बरेच दिवस झाले असतील ते साफसफाई नव्हती. त्यातल्या त्यात महिनाभर घर पूर्ण बंद होतं आणि त्यामुळे ना खूप बंद घर असल्यावरती खूप जास्त धूळ झाली होती. हे बघा, लिटरली हे असे जाळे पण लागलेत. सो आता हे सगळं धुणार आहे, क्लीन करणार आहे, मस्त पूर्ण घरात साफ करायचंय. हे झेरॉक्स मशीन मामांचं आहे. तुम्ही म्हणत असतील हॉलमध्ये काय पसारा ठेवून दिला, पण मामांचं आहे ना, अगोदर झेरॉक्सचं शॉप होतं, सो ते मशीन तसंच आहे. आणि पाहिजे असेल तर सांगा, ते मशीन घेऊन जा, एकदम भारी कंडिशन मध्ये आहे. खरं सांगते, पिंपळगाव नाशिक मध्ये कोणाला पाहिजे असेल तर कमी किमतीत देऊन टाक. सो हे बघा, कोकोने इथं आल्याला त्याचं कलाकृती दाखवली आहे. आणि घरी जाऊन आपण घरी गेले तुम्ही तो स्प्रे घेऊन या. येस येस येस, कारण व्हाईट कलर आहे ना, बरोबर. हो. श्रुती, तुमचा हात उंच आहे ना, हा फॅन पुसून घ्या. कुठे आहे श्रुती? श्रुती कुठे आहे? श्रुती, हे बघा, ती डायरेक्ट ढगालाच लागते. वरती वातावरण कसं आहे का? पाऊस आहे का आज? हा आहे ना. कोको ठीक आहे, नको लावू. काय केलं ते दाखवा. बापरे कोको, तू केलंस रे? डॅडॅंग, फरचीच तोडून टाकली. काय झालं, तिची थोडीस फरशी ना, त्याला थोडी पापडी आली होती, म्हणजे निघायलाच आली. तर आम्ही काय केलं, अक्षुने मी स्टिकिंग लावली त्याला की निघायला नको, पण हा गेला स्टिकिंग काढली. नशीब त्याला लागलं नाही. बंद घर होतं ना, ते बंद घर होतं ना, तर इथं पूर्ण मॉइश्चर पकडलं होतं. अजून हे पण थोडेसे फार हलतायत, पण मी आता ते माणूस घेऊन इथं नवीन सिमेंट टाकून ते फरशी सांभाळून ठेवली आहे. बघा, इथे सांभाळून ठेवलं, ते लावून देणार आहे आता इथे. हा ना, माझा फायदा आहे भाई, मी मस्त कॅमेरा धरून राहतो, म्हणजे मला काम नाही करावं लागत. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. हा, म्हणजे कॅमेरा धरायचा तोच फायदा राहतो. फ्रेम वगैरे सगळं पुसून घ्या. हो, खुर्ची म्हणते, टीव्ही, खिडकीचे पण जाळे काढ प्रिया. ते बाहेरचे ना. हो, माझ्या अंगावरच धूळ पडते प्रिया सगळी. झालं का ग? अक्षू अशी कर्टन्स धुते सगळे हाताने. लय मेहनत घेते अक्षय तू कधी कधी. बापरे, कधीतरी पहिल्यांदा दादा तारीफ करताय ना ग? काय काय अक्षय, तारीफ मध्ये बुराई आहे? मग कशी बोललेलच आहे तू? सांग ना कशी बोलली. नका ना मारू अक्षय, आधीच माझे हाड दुखायला लागले तुम्हाला. सोपा सरपंचला इकडं. हा, हे बा मी बोललो होतो ना, हे बा तिचं डाय लाव का हात श्रुती एकदा. श्रुती फॅनला हात लाव ना एकदा. घराची हाईट छोटी आहे मी. हे बा. अक्षय तू लाव. हे बा, ही बुट्टी, आता असं बघून कॅमेरा बघ. ही बुट्टी आहे, बुट्टी ही बाय, तिच्या हातात नाही जात. आणि प्रियाचा अक्षून बुट्टी आहे तेव्हा. हे बघा. याला जातं, याला जातं. पण यांचं त्याला सब कॅमेरे का कमाल आहे. वरती लाव, वरती. हे बघा, वरती. बापरे, काय चालू आहे यांचं? हे तुम्ही डायरेक्ट अटॅच वाला काढला सोफा, लय ओरडणार आहे मामी तुम्हाला. अरे मामी लय ओरडणार आहे तुला. अक्षू गेली तू आता. इन्स्ट्रक्टर आहे का तू? सफाई झालं ना, असं हलकं वाटतं, हलकं डायरेक्ट मध्ये जायला. पाहणं नाही आहे, नाही पाहणं नाहीये. इकडे नाही खेळायचंय. तुमच्याकडे
अरे बाबा टीव्हीला लागेल. आता हे तिकडे खेळ, तिकडे. हा, तिकडे खेळ. म्हणजे ती जागा मोकळी होईल. हा, मी पाली वहिनी थांबली बरं. वहिनी. पाल आहे का? आणि त्यांना सांगते पाल नाही पाहिलं ना अक्षू. म्हणजे तुम्हाला कुर्बान करून टाकलं डायरेक्ट. हळूहळू तेच तिला निघाल जागा ते. अक्षरशः एक कपडा आणला असता सोन्या अंगाने पुसायला. हा. पहिले घाट कुठे होता ना? हा, इथे घाट. हा. तू पाणी किती आणलं? पोपट. मी तुला अक्षय मी काय म्हणते ऐकलं का? वा 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 फॅन तर जाम भारी चमकू राहिला बाई. साक्षात भिंती पण पुसल्या सगळ्या. खूप इतकं स्वच्छ दिसतं आता, इतकं स्वच्छ दिसतंय की विचारूच नको बाई. काय ग वाव, किती अंधारच गायब झाला डायरेक्ट. खिडकी उघडी ठेवायची ती, मी तिला म्हटलं आता. हा हे डायरेक्ट 15-20 वर्ष झाले त्याच्यानंतरच हे इथले खिडकी यांनी उघडले असेल ना अक्षू? नेहमी खोलायची. कधी? एवढी तुम्ही पहिल्यांदाच पाहिली. मी पण पहिल्यांदाच पाहिलं. खरं सांग, पण मी खोलायची. घरी चालली काय तुला सांगू का अक्षु? नो नेवर. नेवर? तो सगळा Yes. पसारा काढून फेक म्हणजे नेवर. येस. योगेश जेव्हा जर व्हिडिओ बघत असेल तर बघा, हिला घरी यायचं नाही कधीच. नेवर म्हणती ती, नेवर. ते मागे बाहेर पसारा आणि तो फेकून द्यायचं सगळं. सगळं फेकून दे आत्ताच, मामा नाही तोपर्यंत. हा खरं अक्षु, खरं सांगतो, ते फेकून. माझे मामा आहे ना ते जुन्या विचारांचे. प्रत्येक गोष्ट अशी जपून ठेवतात, ती कधी युजही होत नाही आणि घरात पसारा होतो, धूळ बसती आणि मी आलो का अशाच वस्तू फेकत राहतो. झालंय सगळं घरावरून. थँक्स टू माझ्या बहिणींना दोघींना पण थँक्यू सो मच. मेकअप करण्यात जेवढा वेळ नाही लावला तेवढा तुम्ही कामाला लावलाय. हा, आणि प्रिया पण रेडी झाली आहे. आता आम्ही चाललोय, आज सुट्टी आहे म्हणून पुन्हा एकदा आम्ही चाललोय राशन भरायला डीमार्टला. कारण राशन संपलेलं नाही आहे व संपत आलंय. पण मग पावसाळ्याचं भरून घ्यायचं एकदा. एक्झॅक्टली, आणि थोडं जास्त भरायचं आहे. मग आता कसं पाहुणे वगैरे येतील घरी, सो त्यामुळे राशन भरायला चालू आहे डीमार्टला. आणि तिथून मग एका फ्रेंडने बोलवलं आहे कोकोचा बड्डे सेलिब्रेट करायला. तिचाही बड्डे होऊन गेला 3-4 दिवसापूर्वी. जमलं आम्हाला, जर जमलं तोपर्यंत तर तेही घेऊ व्हिडिओमध्ये. केक कट करूया आपण, तिचाही सेलिब्रेट करूया बड्डे. सो चल प्रिया, पहिल्यांदा तू एवढ्या मोठ्या फॅमिलीसाठी म्हणजे एवढ्या लोकांचा अंदाज आणि किराणा भरणार आहे, तर कसं वाटतं तुला? काय क्वांटिटी चुकली वगैरे तर? चुकली तर काय चुकू द्या ना, काही फरक नाही पडत. कारण की कामच नाही उतर वाया तर जाणार नाही, जर कमी पडलं तर? कमी पडलं तर काही नाही, आणता येईल. पण मग पैशाच्या हिशोबाने सगळं सामान असं. सध्या आहे ना कसं 2 हप्त्यांपासून प्रिया आणि अक्षू पार्लर चालवत आहेत. मग सलोनी बोलली की आता एक काम करा, किराणा भरून घ्या सगळा. आणि मग दोघी एकदम खुश झाल्या आहेत की चला काहीतरी आपल्याला करता येत आहे म्हणजे घरासाठी. मग आता चाललोय आम्ही मस्त किराणा भरायला. पार्किंग सगळे फुल आहे, तुम्ही उतरून घ्या. हो ना, नाही मी खाली जातो आता गाडी लावायला, तुम्ही इथेच उतरून घ्या सगळ्यांनी. 2च घेतले प्रिया, 2च. दूध वगैरे घ्यायचंय नंतर घेऊ, दूध बाहेर निघताना, किंवा ते पॅकेटचं घेतो त्याला आता. हे खाण्याच्या जागेतून यायलाच नव्हतं पाहिजे आपण आता. खाण्याच्या जागेकडून यायलाच नव्हतं पाहिजे आपण आता प्रिया. मैदा नाही खायचा, बेसन घे, बेसन, प्रोटीन. प्रिया हे घेऊ का? काय खाताय तुम्ही? काय लहान मुलांसारखं काही पण घेतोय. कोकोला सांभाळायची ड्युटी चेंज झाली आता. कन्फ्यूज नको बर का. मोगरा बासमती मग घ्यायचा आहे. मला नाही माहिती कसं लागतो तो. आपण वाडा कोलम खातो, दुसरा पाय मला नाही माहिती कसं आहे. इथं आहे तो दुसरा कोलम आहे ना तिकडं. मी आहे ना माझी फेवरेट सोनपापडी घेतली आहे. आता प्रियाची ऍक्शन बघा, हे ट्रॉलीत टाकतात. सगळं खायचं सामान घेतलं. राशन भरायला आलो. अगं मला आवडतं ना प्रिया. जागा सुद्धा नाही उरली. हे पहिले बिल करा. आपण कॅन्डल्स लावू. ओके,
नाही याला नाही अरे त्याला नाही बुका कॅन्डल लावतील ना केक वर कॅन्डल लावू आपण हं? त्याला मांडी घाल मांडी मांडी घालून बस खरंच आहे. बस मांडी तेव्हा तोंडावर बोट ठेवला लगेच. नवीन हे बघ. बापरे हाताची घडी पण घातली बघा. कोणाचा बर्थडे कोणाचा बर्थडे? दोनच लाव का एकच लाव एकच तुझा पण तुझा पण पिल्लू. इथे आणि इथे ओके थांब हं. फुंकू नको थांब हं. कुंकू नको थांब देवेने आधी ना पूजा करून घ्यायची का? हा तो आधीच. बरं करा तुम्ही पूजा करा ना तुम्ही आधी करा ना तुम्ही पण बसा. नाही हो नाही 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 त्याची नाही करून असं घेऊ नाही आपण. असं त्याची नाही. करून घेऊ मग नंतर केक कट करताना नाही तुम्ही पण बसा. जय जय बाप्पा थांब 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 पिकाला आत्ताच नाही. हे बघ आपण जय जय बाप्पा अरे बापरे चेहरा बघा ना. बाळ झालं छोटा बाळ झालं छोटं बाळ आहे तू. अं? टिक्का टिक्का तू कशी हाताची घडी कशी घालतो हाताची घडी घाल हाताची घडी तोंडावर बोट. तो पण बोलतोय तसं. हा कर. कसं बघतोय तो म्हणजे एकदम मोठ्या माणसासारखा. काय आहे कोको ते? काय आहे? छान आहे का आवडते का तुला साखर नाही आवडत साखर आहे ना की? हा दिलीच नाही काय लावली टिक्का. लावला ना ए हात थांब, नाही थांब, तू नाही, तू नाही, लावायचं. ते बघा तू ते बघा बघा. आपण बाप्पा करू ते तांदूळ राहिले ना त्याचे तो ते सांगतो तुला हो का तुम्ही देते लक्षात तो नाही देते. नाही नाही तो असं सांगतो टाका असं नाही तो आशीर्वाद देतोय स्वतःला तो. असं आरती नाही का घेत आपण तसं करतो. आणि बघ मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द तो चाकू ठेव खाली चाकू ठेव हे बघ आपण इथे हा, चाकू हात मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे ओके वेलकम हे बघ हॅपी बर्थडे कोको हॅपी बर्थडे कोको तुझ्यासाठी कोको घे घे ते पकड ना, पकड अशी पकड. काय आहे त्याच्यात सांग थँक्यू बोल आता. काय आहे त्याच्यात काकून हा हा थोड्याने काढू थांब थोड्याने काढू त्याला बघायचं आता उत्सुकता झाली बघायची. ठीक आहे काढ काढा काढा हा काढा ते. खोलू पिल्लू ते. हॅपी बर्थडे मग कोका परत टिका लावायचा परत लावायचा बरं हे बघ आपण इथे. कोको खोलायचं ते गिफ्ट आपण. खोलायचं का हे खोलायचं गिफ्ट. खोलायचं का नाही खोलायचं काय? त्याला नाही वाटतं आपण बसायचंय open का? करू ना अरे बाबू ते खेळायचंय काय आहे बघ बघ हा खोला खोला. काय करू आपण पहिले केक कट करू नाही तर ते एकदा बघितलं ना तो केक नाही आता कट तू म्हणजे काय दोघांनी मिळून कापा. दोघांचा पण बर्थडे. हा फुकवलं तू ओके थांब पहिले लावू दे थांब कॅन्डल कसं बसलं बघा. एकदम शांत बसतंय असं काल असं बसलं आता फुकर दोघांनी फुका. दोघांनी पण बर्थडे. फुकर फुकर तुम्ही पण फुका ना. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर कोको दिव्यानी हॅपी हॅपी बर्थडे दिव्यानी हा बिलेटेड हॅपी बर्थडे हा दिव्यानी हे बघ आकार आकार केक खा. वाव आवडला का थँक्यू बोल. छान आहे का? चॉकलेट केक आवडतो का हा? तिका झालं ना झालं बघू टिका आता अजून लावू लावायचा का अच्छा तुमचा बर्थडे आहे ना हा तुला आताचा मेकअप खराब होता. छान लावला पण छान लावला. बस बस झालं झालं दोन्ही मिक्स घेतले केलं बघ ना हळदी कुंकू. दोन्ही पण घेतले. झालं झालं हे झालं बघ, हे बघ. आता आता मी केक, ठेवून केक, देतो केक खाऊन आता मी ठेवून देतो केक खा बस बस केक वापस झाला आता. नाही नाही हे बघ मी एवढं घेतो बस आता हे काय खाल्लं मी डाएटवर नाही अगं काल आहे ना 5-6 केक खाल्लेत डायरेक्ट केकचं मनच उडाल्यात एक साथ ते पण खावा लागले हे बघ गिफ्ट कोकोचं गिफ्ट हे बघ ना. काय रे कोको गिफ्ट आहे भेटलंय का तुला हात काढ तोंडातून त्याचा हात धुवून दे प्रिया हात धुवून जा थांब थांब तसं नाही तुला प्लेट मध्ये त्याला प्लेट मध्ये दे नवी प्लेट आणली. थांबा हे घे. हा ते घेऊन जा प्लेट मध्ये आणा कोकोला प्लेट मध्ये आणा कोकोला गिफ्ट 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 त्यांनी घेतलं ना. देवा plate मध्ये.
वा बघ घोडा घोडा खेळ घोडा घोडा घाबरतो इकडे मी खेळू मी दाखव का तुला बसून आण इकडे इकडे आण त्याला नाही इकडे आण ना मी तुला सांगतो ना घाबरायचं नाही इकडे आण मी सांगतो कसं बसायचं इकडे आण इकडे आण डिनर झाल्यावर आठवलं की ब्लॉग पण चालू होता आपला छान छान जेवण केलं आम्ही मस्त पार्टी दिली यांनी आम्हाला यांच्या बर्थडेची हम्म छान जेवण झालं आणि हॉटेल पण खूप भारी होतं हॉटेल दाखवून एकदा खूप मस्त होती वाईब आणि ऍक्च्युली आम्हाला आहे ना इथे आल्यावर सरप्राईज मिळालं आम्ही देवयानीच्या बर्थडेची पार्टी आम्हाला भेटली आम्ही कोकोच्या बर्थडेची पार्टी करायला आलो होतो काय सरप्राईज दिला आम्हाला हो चलो हा अरे मस्त आमचं जेवण झालं आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी खूप छान हॉटेल होतं आणि जेवण सुद्धा खूप छान आहे नवीनच हॉटेल आहे पण टेस्ट खूप भारी आहे सो आता आम्ही निघतोय कोको हळू उतर खाली ए असं दगड नाही मारायचा कोको तिकडे फेक तिकडे लेवल करायची बाकी आहे ए तिकडे लेवल करायची बाकी तिकडे फेक इकडे ये सो अशा प्रकारे आजचा आमचा दिवस गेला सफाईपासून तर रात्रीच्या डिनरपर्यंत एकदम मस्त कोकोचा डबल बर्थडे सेलिब्रेट झाला आणि माझ्या फ्रेंडचाही बर्थडे सेलिब्रेट झाला सो रात्रीचा 1 वाजला आणि आता आम्ही आलोय जस्ट घरी एवढं सामान घेऊन आता बाकीचं सामान उद्या काढणार आहे बाहेर सगळी गँग आली आहे खिडकी उघडी आहे नाही नेट मीच ठेवलेली होती तशी का बर हवा पासून बाय काय झालं का मला आई गे पप्पांना अजून लॉक अरे देवा मामाला अजून लॉक नाही सापडला चावी काय मामा खायचं सामान आधी घेतलं हा ना खायला ना खायचं सामान मामाने आधी आणलंय बाकीचं राशनचं सामान सगळं मध्येच ठेवलंय तसंच 1 वाजला रात्रीचा 1 अरे अरे धर ए इकडं टीव्ही कडे नाही बाबू पोराला आता काय खेळू काय नाही असं झालंय काय ना मामा